चला तर हरभरा खायला या सगळेजण। आम्ही आज सकाळपासून हरभरा सोंगीत होतो आणि आमचे माणसं पण आज चारा बांधित होते। त्यांची चारा बांधून झालेला आहे आणि इथं ट्रॅक्टर उभा आहे। आता वळाई विरसेल त्यांनी घरी न्यायचं आहे त्यांना सगळा चारा। आणि आमचं बी आता आम्ही अर्ध सोंगलेलं आहे हरभरा इकडं, पण काही कडपे घालून घेऊ राहिलं लगेच, म्हणजे मग ते उडणार नाही वाऱ्यानं। बाकी काही नाही, निम्म सोंगलं निम्म बाकी आमचं अजून हरभरा। चला आता आमचे थोडेस निम्म हरभरा राहिलेलं आहे सोंगायचं आणि आता 15-20 मिनिटात कडप्पे घालून पण होईल आणि आम्हाला घरी जायचं आहे आता स्वयंपाक करायला। मम्मीला आणि वहिनीला उपास आहे आणि देवीला निवद पण न्यायचं आहे। चला आता घरी जाऊन पाहू काय भाजी करायची। चला हे बघा आता कसे पेंड्या भिकू राहिले वर भोगडं आणि भाऊ काय पटापटा घेणं नाही। आणि आता 4:30-5 वाजत आलेले। आम्हाला घरी जायचं आहे पण ते काय आवरेना नाही आज पटापटा। नाही हो, आमचा हरभरा राहिलेला आहे अजून भरपूर इकडं। नाही हो, कडपे घालायचे झाले पाहिजे आमचे इकडं भरपूर कडपे पण घालायचे राहिले आणि निम्मच्या वर सोंगायचं राहिले। पण मम्मीने त्यांनी सांगितलं होतं आम्हाला लवकर या म्हणून घरी, पण हे माणसं बी ना नुसते दमानं चालू आहे। हे बा एक तर आज नुसते वरच्या वर तर ते बी पटापटा घेत नाही। भाऊ काय पटापटा घेत असली गाड्या। ओ आवरा पटकन आणि या बर का पटकन घरी। हा येऊ ना पटकन या मग। तर मित्रांनो आपली आपली कशी रचेल आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। पाय कशी रचेल खालवर एकदम वळायसारखीच रचेल आहे मित्रांनो। तर आता आम्ही वावरातून पण घरी आलेले, 1 तास झाला वावरातून घरी येऊन। आणि आज आता आम्हाला करायचं आहे चपात्याचा भुगा आणि मम्मीला आणि वहिनीला उपवास होता, आपल्याला देवीला निवद पण न्यायचा होता। मग आम्ही निवदासाठी केलेली कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी आणि 2-4 चपात्या होत्या सकाळच्या। पोरांचं पण लई चाललेलं आहे का भुगा करा सोनपापडीचं, सोनपापडीला चपात्याचा भुगा खायचा होता। म्हणलं चला आता भुगा करू आपण। आणि मग 1 नंबर आपण भुगा सकाळच्या चपात्या होत्या 2-3, मग आम्ही मिक्सर मधून ते भुगा काढलेला आहे आणि मग तो थोडं 10 ते 5 मिनिटं भिजून घ्यावा होता। मग आपण याला पाण्याचा शिपका देऊन भिजायला ठेवून देऊ एक साईडला आणि तर कांदे बिंदे कापून घेऊ। आणि चूल पण चांगली पेटलेली आहे, पण आज आहे ना पावसाचं थोडं वातावरण मित्रांनो, वारे बी सुटलेले आहे। चला आता आपण आहे ना भुगा थोडा पाण्यात शिपका देऊन भिजू घालू। असं थोडंसं पाण्यात शिपका द्यावा लागतो, मग तो चांगला भिजतो। आणि 2-3 दिवस जर पोळ्या असतं ना मग तो भिजूच घालायला आला असं अर्धा-1 तास, पण तो सकाळच्या चपात्या आहे त्याच्यामुळे त्याला थोडं पाण्यात शिपका दिला ना तरी भिजून जातो। तर आता आपण एक साईडला ठेवून देऊ आणि कांदा बिंदा कापून घेतो। चला तर आता कवितानं 15 मिनिटं झाले तेव्हा भुगा दर्शिक शिपका मारून घेतलेला होता आणि आता भुगा मस्त आता हे झालेला आहे, नरम पण झालेला आहे। सकाळच्याच पोळ्या होत्या त्या, तर सोनपापडीच लई चालला आणते भुगा कर भुगा कर। मग कविता म्हणे ताई आपण आज भुगाच करू। आणि आम्हाला मम्मीला मला उपवास होता, आताच मम्मी मंदिराकडे गेलेलं आहे, नैवेद्य दिला करून कांद्याची पातन ते केलं होत्या भाकरी, मग त्यांना दिला। पण ते बाकीच्यांचं चालू होतं भुगा करायचा आणि आज सकाळी पाहुणे आणले होते त्याच्यामुळे मग चपात्या ते केल्या होत्या, ते जास्त 5-6 पोळ्या तसं राहिल्या होत्या। म्हणलं आता बघू चपात्याचा भुगा करू। तर आपण आता सगळ्यात अगोदर कढई ठेवणार आहे तापायला। चूल पण मस्त पेटलेली आहे आणि एक तर आज पावसाचं इतकं वातावरण तयार झालं ना असं वाटतं पाऊस येईन म्हणून। मी आता कढई ठेवते आणि तोपर्यंत आहे ना कांदा ते ना कापून घेते, तर आपली कढई पण मस्त गरम होईल। जरा वारा पण लई सुटलेलं आहे त्याच्यामुळे चूल बी अशी व्यवस्थित काही पॅटर्न नाही। तर मी आता हे 4-5 कांदे घेतलेले आणि काय होतं भुग्याला जर जास्त कांदा असला ना जास्त चवदार लागत। आणि एखाद्या दिवशी जर समजा आपल्याला जर शिळ्या भाकरी समजा पोळ्या किंवा भाकरीचा बी चांगला होतं बरं का, मस्त बाजरीच्या भाकरीचा बी। जर एखाद्या दिवशी शिळ्या खायचं जर जीवावर आलं किंवा असं तर मग कधी मध्ये असं करून पाहायचं तर भारी लागत ते बी एकदम मस्त। कांदा आहे ना थोडा बारीक कापायचा म्हणजे मग ना तो त्याच्यामध्ये दाताखाली येत नाही, मस्त काही नाही भारी लागतो। लाल जर परतला तर मग तर काही एकदमच भारी लागतो। आता आपल्याला
पहा मी असा कांदा बारीक करून घेऊ राहिले. आणि आज काम केलं वावरामध्ये, ते जशी हरभरा ते सोंगलं, त्याच्यामुळं मग दिवस टाईम झाला स्वयंपाकाला. आणि उपवास असल्यामुळे मग देवीला नैवेद्य दाखवाच लागतो सकाळ रोजचा, त्याच्यामुळे मग आज जरा उशीरच झाला बाकीचं काय हे करायला. बाकीचं काढून घेऊ. कोथिंबीर कापून घेतली, आता त्या ताटात काढून घेऊ. कढीपत्ता घेतला आणि मी आता आहे ना मिरच्या आहे ना ठेसून घेणार खलबत्यामध्ये. तर याच्यात आहे ना जशी मिरच्या ठेसून घेते, म्हणजे मग ते कापून बी टाकू शकतो बरं का आपण. कापून टाकायला काही नाही, पण मग ते काय होतं लई दाता खाली येते आणि ते तीनदा निवडीत बसायला, मग ते लई निवडीत बसा लागत आहे. आणि सोनपापडीच चालू राहतं पोळ्यामध्ये. याच्यात जर समजा अशा कापून मिरच्या टाकल्या का तिचं जातं, अगं मम्मी मिरच्या काढून दे ग. त्याच्यामुळं म्हणलं आता आहे ना आपण आहे ना ठेसून टाकू, म्हणजे मग लई काढून द्यायचं ताण नाही राहत. आणि जर एखादी जर दाता खाली नाही ना भली आवडती सोनपापडी, आणि तिचं लई आवडतीचं पदार्थ येऊ, तिला लई आवडतं. त्याच्यामुळे म्हणलं आता आहे ना डायरेक्ट आपण ठेसूनच टाकू याच्यामध्ये. ठेसून टाकलं का मग भर लागत आणि सगळ्या याच्यात मिक्स होतं, तर मग ते आणखीनच झालं असं. तर एवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहे. एवढ्या मी आता मिरच्या या खलबत्यात ठेसून घेते. तो परत आपला कांदा बी व्यवस्थित परतोय. वारं तर इतकं चालू आहे ना आज, पाहिलं का डायरेक्ट सगळा जाळ आहे ना सुळीच्या बाहेर पळू राहिला आज. कविता पण गेलेली, शंभू उठला आताच, झोपेला होता केव्हाचा. कविता गेली घरात शंभूला पाहायला, ती काही आहे नाही आता. मम्मी घरी नाही, मम्मी गेल्या मंदिराकडं, त्याच्यामुळे आता तिला तिकडं जावं लागेल शंभूला पाहायला. मस्त परतेले कांदा मला काढून घ्यायचा एका ताटामध्ये. त्याच्यानंतर मग बाकीचं मिरची ते टाकून घ्यायची त्याच्यात. आता कांदा आहे ना याच्यात काढून घेते ताटामध्ये. झालेलं आहे ते तेव्हा. आता त्याच्यात मी जिरे टाकले आणि आता मोहरी टाकी दे. ते आता मस्त तडतडुस्तवर बाकीचं हे काढून घेतो त्यात. जिरे मोहरी पण मस्त तडतडले आता. त्याच्यात मिरची टाकायची. मिरची टाकलेली.
थोडीशी हळद टाकीते त्याच्यात आता. कोथिंबीर टाकीते थोडीशी आणि कढीपत्ता. नंतर आता हे मस्त परतलं त्याच्यात आता मी टाकणार शेंगदाणे. शेंगदाणे टाकले ना भारी लागते, मस्त पोळ्यावानीच लागते. मग शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यात. एकदम पोळ्यासारखंच बनवायचं, भारी लागत. आणि तर आता सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आता ते व्यवस्थित हलवून घ्यायचंय. मी थोडं थोडं करून टाकलं म्हणजे मग आपल्याला जसं हलवता येईल ना तसं टाकावं लागत. ते मसाला बी त्याच्यात पूर्ण मिक्स झाला पाहिजे. थोडं थोडं आणि 5च मिनिटात होणार रे. म्हणजे ही एक प्रकारचा आपला नाश्ता म्हणू शकतो आपण. 5च मिनिटात होतो. आणि जर आपल्याला जर समजा एखाद्या दिवशी आपल्याला टाइम असला तर आपण 5 मिनिटात बी बनवू शकतोय. खाऊ वाटला तर बनवायचा असा. तुम्ही बी एखाद्या दिवशी तयार करून पहा असं तर लय भारी लागतो. पोळ्यावानीच लागतो एकदम मस्त. शेंगदाणे आता भारी परतलेले आपले. त्याच्यानंतर मी आता याच्यात कांदा टाकला. कांदा मस्त परतून घ्यायचा. आता आपला कांदा बी मस्त परतलेला आहे. पहिल्यांदा काय राहायचं समजा आमच्या आईंच्या आम्हाला सांगायच्या आजींच्या का बाई आता आपल्याला आता निघले पोहे ते. पहिल्यांदा आम्ही यालाच भारी म्हणजे आम्ही हेच पोहे म्हणून खायचो. तर तशापासून म्हणजे त्यापासूनच पहिले पण ही पद्धती पोहे करायची. त्याच्यामुळे आम्ही जास्त करून पोहेच म्हणतो. पण आपण काय म्हणतो गावरान पोहे असं म्हणतो याला. तर पहिल्यांदा हेच राहायचं आणि यालाच भारी म्हणजे त्याला हेच भारी वाटायचं. समजा जुने लोक यालाच पोहे ते म्हणायचे असं. हे बी भारीच लागत आहे. सेम पोहे करायवानी पद्धत आहे. तर हे बा आता हे बी मस्त हे झालेलं आहे, भिजलेलं आहे. हे आता मी मोकळं करून घेते त्या ताटात. खरं तर सोनपापडीच्या आंटीलाच लावले होते करायला तिना. ती म्हणे अगं आंटी कर ग. पण शंभू उठला झोपीतून त्याच्यामुळे मग ती गेलेली शंभूला पाहायला. त्याच्यामुळे मग आता मीच करू राहिली. आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे मीठ. तर आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे. अगोदरच मीठ टाकून घ्यायचं. नंतर भुगा टाकल्याच्या नंतर ते मीठ आहे ना मिक्स होत नाही त्याच्यामध्ये रोटी. त्याच्यामुळे अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा आता सगळं व्यवस्थित परतलेलं आहे. मी याच्यात थोडं थोडं टाकणार आहे. पहा आता भरपूर परतलेला आहे तो. कोणी कोणी याला सकाळ म्हणजे हे असा पदार्थ आहे का समजा सकाळी बी आपण नाश्त्याला करू शकतो. सोनपापडीचं चालला का आंटी आता कर. तिची आंटी म्हणे सकाळी करू म्हणे आपण. ती म्हणे नको ग बाई आताच कर म्हणे मला आता खाऊ वाटू राहिला. तिचं काय काही म्हणली का हा करायचं तर तिची आंटी लगी करून देते. हा बाई नको माझी सोनपापडीला खायचं. त्याच्यामुळे आता बनवायचं चालू आहे. आमचा स्वयंपाक तसा झालेलाच आधी. पण मग आता हे चालू आहे बनवायचं काम. तर आता मी ना याच्यावर ताट ठेवणार दर्शिक म्हणजे व्यवस्थित परतन मी ते तशी वाफ कोंडली का व्यवस्थित परतन ते. आता 5 मिनिटं झालेले आणि आता मी याच्यावर झाक काढला आताच. हा आता मस्त परतल्याला पण आहे. हे बा मस्त पोयवाणी झाला. आमचा शंभू पण उठलेला आहे आता एवढ्यात. शंभू तुझी मम्मी कुठे गेली? हा तुझी मम्मी कुठे गेली दादा? हा मम्मी कुठे गेली? आता येते म्हणे ताई मी. हा कुठे गेली दादा तुझी मम्मी? चाल ना बाई भुगा करून झाला सगळा तरी अजून येईना नाही. हा
टोपली घेऊन कुठे गेली का ती? किती वेळ झाला बाई अजूनही ना. मला म्हणे मी आता येते म्हणे ताई. शंभून माझ्याजवळ सोडलं कुठे गेली काय माहिती. चला आता शंभूची मम्मी बसलेली आता भुगा खायला. शंभू ए शंभू तू खाय. तुला खायची बाई? तुझी मम्मी पण खाईन बर का. काय झाले सांग बर का सोनू. मम्मा सांगा कधी झाले. कसे झाले पिल्लू. ए डुगू कसे झाले. ते बाय तो नाचून आला इकडे वरती बाय. चपातीचा भुगा आहे ना एकदम भारी झालेला आहे आणि खायला बी पोहे बेशी एकदम भारी लागू राहिला. आणि पोहेला काय करते असं पोहे आणि झालेलं आहे. आपण ताईला केला होता पोहे आणि एकदम भारी झालेला आहे आता. चला तर आता कविताला पण पोहे एकदम आवडलेले. आणि तुम्हाला पोह्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता. धन्यवाद.